अर्थसंकल्पापूर्वीची DPTC बैठक अनेकपेक्षा अनेक गोष्टींमध्ये तूट आहे. आपल्याला गेल्या वेळेस झालेला प्रॉमिस निधी मिळालेला नाही. काय एकूण चित्र आहे आता आपण बघूया. नाही, यावेळेला आम्ही अर्थसंकल्पामध्ये जवळपास 1500 कोटी रुपये मागतोय. ते यासाठी की या शहराची वाढती लोकसंख्या, येणारं इंडस्ट्रीज या सर्व पाहून आता आम्हाला भरीव तरतूद ही मिळाली पाहिजे. आणि म्हणून आमचा प्रयत्न हाच राहील की दरवेळेला या शहराला त्याचा असलेला बॅकलॉग हा कधी भरून निघाला नाही. तर यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे याकडं जातीने लक्ष देऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतील. राष्ट्रीय प्रश्न आहे राष्ट्रवादीवर. विलिनीकरणाने तो सगळा प्रकार सुरू होता. आता यावर असं म्हणणं आहे राष्ट्रवादी सत्तेत असणाऱ्याचे की विलिनीकरणाची घाई कशासाठी, आणि विलिनीकरण म्हणताय तर मग त्याचे पुरावे तर द्यावे. नाही, आता राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत जो चाललेला वाद आहे त्या वादावर आमच्यासारख्याने बोलणं उचित नाही आहे. की राष्ट्रवादी एक गट म्हणतो की विलिनीकरणाची बोलणी झाली होती, दुसरा गट म्हणतो की विलिनीकरणाची काही बोलणी झाली नव्हती. आता ज्यांच्या समोर हे सगळं काही प्रकार घडले होते ते अजितदादा आज हयात नाहीत. म्हणून आता नेमकं काय घडलं, त्याचे काय पुरावे आहेत, या खोलात जाण्यापेक्षा त्या दोन्ही पक्षाचं एकमेकाशी असलेलं आता तर नातं मला वाटतं आता दूर होत चाललेलं आहे. म्हणून विलीनीकरण होईल अशी शक्यता थोडी तर कमी वाटते. पण सुप्रिया सुळे असं म्हणतात की दादाच राहिले नाहीत, आता कुणाबद्दल जुनं काढून जुन्यावर चर्चा काय करायची. मग जुन्यावर तेच तर आहे ना. आता जुन्यावर चर्चा करून काय अर्थ नाही. आता विलिनीकरण करायचं का नाही करायचं असलेल्या नेत्यांनी एकसाथ आपसात बसून ठरवावं लागेल आणि तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असेल. आता एक जण या विलिनीकरणासाठी मान्यच नाही आहे त्यांना विलिनीकरण. म्हणून मला वाटतं विलिनीकरणाचं आता हे जे काही आहे फॉर्म्युले ते एक पुढच्या आठवड्यामध्ये संपून जातील. अजित पवारांचे सातत्याने गंभीर आरोप सुरू आहे या सगळ्या प्रकरणावर. तुम्ही ऐकलं असेल. रोहित पवारांनी जे आरोप केले त्याची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यांनी सांगितलं की एकदा चौकशीचा अहवाल समोर येऊ द्या. चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर त्याच्यावर स्पष्टपणे आपल्याला बोलता येईल. म्हणून आता रोहित पवारांनी जे काही आरोप केले असतील त्या आरोपाची सुद्धा छाननी जरूर होईल, त्याची माहितीसुद्धा घेतली जाईल आणि ह्या 8-10 दिवसामध्ये त्याच्यावरचा जो काही अहवाल येईल त्या अहवालामध्ये सगळं चित्र हे स्पष्ट होईल. चंद्रपुरात तुम्ही लाच घालवली ते तपासा असं हर्षवर्धन सपकाळ राऊतांना म्हणाले. संजय राऊतांनी महाराष्ट्रामध्ये पक्षाची लाच घालवली. म्हणून त्याची लाच घालवणं हा काय त्याच्यासाठी नवीन उद्योग नाही आहे. संजय राऊतने पक्ष कुठं होता, कुठं नेऊन ठेवला आहे हे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहिलेलं आहे, शिवसैनिकांनी पाहिलेलं आहे. म्हणून आता संजय राऊतबद्दल लाच घालवली हे म्हणणंसुद्धा फार छोटा शब्द ठरेल. म्हणून आता हे उभाटाचं एकदा ओम स्वा फट जेव्हा होईल तेव्हाच ते उभाटा आपल्याला पाहायला मिळेल. आता झडपीच्या निकालावर उद्धव ठाकरे असं म्हणाले की पैशाचा महापूर दिसला, आता पण निष्ठेची भिंत काही कोसळली नाही त्यांची. आता मनाला समाधान देण्यासाठी असे वाक्य चांगले वाटतात, परंतु एकदा पराभव हा पराभव असतो. तो कुणाचा काय असाना. अनेक दिग्गजाचे लोक पडलीत म्हणून त्यांनी पराभव मान्य केला नाही अशातला भाग नाही. एकदा निवडणूक आहे, याच्यामध्ये सर्व तंतमंत सगळं अवलंबलं जातात आणि जो निकाल येईल तो सर्वांनी मान्य करायचा असतो. वाढत्या अतिक्रमणामुळे मुंबईत रस्त्यांची इतकी वाईट अवस्था झाली आहे की पुढच्या 10 वर्षात मुंबईकर घोड्यानं प्रवास करतील असं उच्च न्यायालयाने महापालिकेवर ताशेरे ओढले गेल्या काही वर्षाची ट्रॅफिक अवस्था बघतो. काय सांगतो. उच्च न्यायालयाने जे काही ताशेरे ओढले ते अत्यंत अनुभवातून ओढलेले ताशेरे ते दिसत आहेत. म्हणून आम्ही दरवेळेला सांगायचो की ठेकेदाराची घरं भरण्यापेक्षा मुंबईकराला दिलासा देण्याचं काम आपण केलं पाहिजे. परंतु मुंबईकरांना दिलासा, त्या खड्डे, ते भरणारी पाण्यामुळे मुंबई यावर कधीच लक्ष दिलं गेलं नाही. टक्केवारीवर लक्ष दिलं गेलं. निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार, निवडणूक आली की मराठी माणूस आता काय होणार, हे असे प्रश्न आणून लोकांची दिशाभूल करायचं काम केलं. परंतु यावेळेला मुंबईकरांनी योग्य तो प्रतिसाद दिला आणि मुंबईकरांनी योग्य माणसांच्या हातात सत्ता दिली. अहिल्यानगरची ग्रामपंचायत आहे सौंदाळा म्हणून, त्यांनी एक ठराव केला आहे की आपली गाव जातमुक्त आता, म्हणजे जात आणि या सगळ्या गोष्टीचा कुठलाच प्रश्न गावात नाही, चर्चा नाही. अशाच त्या गावाने जो ठराव घेतला तसा ठराव अख्ख्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे. जातमुक्तच हा महाराष्ट्र असला पाहिजे. प्रत्येक जातीमध्ये भांडणं हे नकोच. उपमहापौर धंदाळे यांनी आरोप केला की तुम्ही तुमच्या मुलीसाठी त्यांना उपमहापौर पदासाठी विरोध केला.
जंजाळासारखं कुशल सर्व गुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य आहे. त्यांना जे काही इतका मोठा पदभार मिळालेला आहे, खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यापासून मुकलो असतो. त्यांनी ते उपमहापौर पदाचा कार्यभार चांगला करावा. माझ्या त्यांना त्या कार्यकालामध्ये चांगलं काम केलं तर भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो अशी माझी त्यांना शुभेच्छा. शहरात पुन्हा अतिक्रमण कारवाई सुरू होणार आहे. सर रोहित पवार ने और विपक्ष पार्टी ने जो है आरोप लगाया है सरकार पर कि सरकार जो है अपने लोगों की जांच नहीं करती, वहीं पे सरकारी एजेंसीज जो है वो विपक्ष के विरोधियों की जांच काफी कर रही है. देखिए ये आरोप हर बार लगाया गया है. जो बुरा काम करेगा उसका बुरा नतीजा होगा, ये ज़रूर है. अभी उसके बारे में तुम कुछ भी आरोप करेंगे और गलत काम करेंगे तो सरकार उसको छोड़ेगी नहीं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.